सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा तिढा कायम, या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा तिढा सध्या कायम आहे. जिल्हा परिषदेत सत्तेचे त्रांगडे सध्या वाढले असून राष्ट्रवादीत एकमतसाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी सत्तेचे त्रांगडे वाढत निघाले आहे. भाजपने महायुती म्हणून सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केला असला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे त्यावर एकमत झालेले नाही. 6 सदस्यांचे 6 नेते असून त्यांच्या एकमतासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत माजी खासदार संजय काका पाटील यांनी महायुतीबाबत चर्चा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे अन्य नेते अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेंद्रनाथ देशमुख, शिवाजीराव नाईक यांनी बुधवारी स्वतंत्रपणे बैठक घेत संजय पाटील यांना बोलावले नाही, त्यांना सोडून वेगळी भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. स्थानिक राजकीय सूर लक्षात घेता राज्य पातळीवर नेत्यांनी त्याचा विचार करावा असा अहवाल पाठवण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला. याबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी संजय पाटील यांनाही रात्री उशिरा बैठकीत बोलवल्याचे सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत सध्या सत्तेचे त्रांगडे मात्र कायम सध्या सुरू असून वेगवेगळ्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत सांगली जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष कोणाचा बसणार याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. शिवसेनेचे नेते आमदार सुहास बाबर, माजी खासदार राष्ट्रवादीचे नेते संजय काका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप, शिराळ्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत अध्यक्ष कुणाचा होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देवाभाऊ हे मॅग्नेट आहेत, त्यांच्याकडे विषय गेला की तो संपतो असे सुतोवाच्य करत सांगली जिल्हा परिषदेचा तिढा त्यांच्यापर्यंत जाईल असे संकेत दिले आहेत. जिल्ह्यातील स्थिती पाहता मुख्यमंत्र्यांना यात मध्यस्थी करावी लागेल का याकडे लक्ष असणार आहे. विशेषतः शिवसेना शिंदेच्या गटाची समजूत काढावी लागेल अशी चर्चा या ठिकाणी सध्या होताना दिसत आहे. मात्र काय होईल याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे सुहास बाबर, संजय पाटील, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक या ज्येष्ठ नेत्यांकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.